नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा. निवडणूक निर्भय, पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासंदर्भात दिल्या सूचना. नव्या वर्षाच्या पहाटेच काळाचा घाला. तावडे हॉटेल परिसरात शेकोटी करून बसलेल्या चौघांना चारचाकीने ठोकरलं. तिघांचा मृत्यू, एक जखमी. वन्य प्राण्यांचा उपद्रव नियंत्रित करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी वनविभागाला प्रदान केला ड्रोन कॅमेरा. आमदार निधीतून उपलब्ध करून दिलेल्या कॅमेऱ्याची घेण्यात आली प्रात्यक्षिकं. योग्य नियोजन करत, समन्वय ठेवत एकजुटीनं महापालिकेची निवडणूक लढवूया. खासदार शाहू महाराज छत्रपतींचं काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांना आवाहन. आणि देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात. करवीर निवासिनी अंबाबाई आणि नृसिंहवाडीतील दत्त महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता बातमीपत्र विस्तारानं. महापालिका निवडणूक निर्भय वातावरणात पारदर्शक आणि बिनचूक पद्धतीनं पार पडावी असे निर्देश देत प्रशिक्षणातून चांगली तयारी करावी अशा सूचना कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली उगले यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मतदान आणि मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक टप्प्यावरील सखोल प्रशिक्षण आणि टीमवर्कवर विशेष भर देण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली उगले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रभाग पद्धतीच्या या आव्हानात्मक निवडणुकीत मतदान आणि मतमोजणी पथकाला विशेष प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले. प्रचारासाठी अवघे 10 दिवसांचा कालावधी असल्यानं वेळेचे काटेकोर नियोजन महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया मॉनिटरिंग, खर्च मर्यादा पालन आणि पारदर्शक निवडणूक याबाबत त्यांनी सूचना दिल्या. मॉक पोल, मतदानाच्या शेवटच्या तासात होणारी गर्दी नियंत्रण आणि दस्तऐवजीकरण व्यवस्थित ठेवण्यावरही भर देण्यात आला. पुढील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे असून सर्वांनी एकत्रितपणे काम करून निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडावी अशी अपेक्षा शीतल तेली उगले यांनी केली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कायदा सुव्यवस्थेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी EVM स्ट्रॉंग रूम, मतदान केंद्र, वाहतूक आराखडा आणि खर्च नियंत्रणाची सविस्तर माहिती सादर केली. मतदानासाठी लागणारी EVM सीलची कार्यवाही 7 ते 8 जानेवारी दरम्यान करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडल्या जातील असं आश्वासन दिलं. पुढील 15 दिवसांमध्ये सोशल मीडिया, पेड न्यूज यावर बारकाईनं लक्ष केंद्रित केलं जाणार असल्याचं के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. बैठकीला सहाय्यक निरीक्षक गणेश निरहाळी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण कुमार धनवाडे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पोलीस उपस्थित होते. आज पहाटेच्या सुमाराला कोल्हापूरहून कराडला चाललेल्या चारचाकीनं रस्त्यालगत शेकोटी करून बसलेल्या चौघांना ठोकरले. या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झालेत तर 1 जण जखमी झालाय. तावडे हॉटेलजवळ हा अपघात घडलाय. जखमीला उपचारांसाठी CPR मध्ये दाखल करण्यात आलंय. या अपघातामधील चारचाकी चालक मुकेश अहिरे याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. मूळचा मुंबईचा मुकेश अहिरे हा गेल्या 2.5 वर्षांपासून रमणमाळा परिसरात राहतोय. अहिरे याचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. बुधवारी त्याच्याकडे कराडमधील एका कामाची ऑर्डर आली होती. आज पहाटे मुकेश अहिरे हा त्याच्या चारचाकीतून कराडला गेलेल्या कामगारांना परत आणण्यासाठी चालला होता.
तो तावडे हॉटेल परिसरात आला असताना चारचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला शेकोटी करून बसलेल्या 4 जणांना ठोकरलं. या भीषण अपघातात दिलीप पवार, सुधीर कांबळे आणि विनयसिंह गौड अशी मृतांची नावं आहेत. नवला शेळके हा जखमी झालाय. आज 9 वर्षाच्या सुरुवातीलाच पहाटे हा अपघात झाल्यानं शाहूपुरी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPRला पाठवलेत, तर जखमी नवला शेळके याला उपचारासाठी CPRमध्ये दाखल केलं. या प्रकरणी चारचाकी वाहन चालक मुकेश अहिरे याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे अधिक तपास करतायत. कोल्हापूर जिल्ह्यात बिबट्या आणि गवारेड्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होत असून आजरा चंदगड परिसरात हत्तींचा उपद्रव वाढतोय. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून वन विभागाला ड्रोन व्हिडिओ कॅमेरा दिलाय. आज या ड्रोन कॅमेऱ्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यात बिबट्या आणि गवारेड्यांकडून शेतकऱ्यांवर वारंवार हल्ले होत आहेत. याचबरोबर आजरा आणि चंदगड परिसरात हत्तींचा उपद्रव वाढत असून यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून वन विभागाला ड्रोन व्हिडिओ कॅमेरा दिलाय. आज या ड्रोन कॅमेऱ्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि करवीर वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे उपस्थित होते. वन्यजीव संरक्षण, अवैध वृक्षतोड रोखणं आणि वनक्षेत्रावर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर उपयुक्त ठरणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी वनविभागाकडून ड्रोन व्हिडिओ कॅमेऱ्याचा वापर केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातही आता आमदार सतेज पाटील यांनी दिलेल्या ड्रोन कॅमेऱ्यांमुळं वन विभागाला वन व्यवस्थापनासाठी चांगली मदत होणार आहे. या कॅमेऱ्यामुळं दुर्गम भागांवर लक्ष ठेवणं, प्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवणं आणि मानवी हस्तक्षेप कमी करणं सोपं होणार असल्याचं मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी योग्य नियोजन आणि समन्वयातून एकजुटीनं लढूया, कोल्हापूरच्या भविष्याचा विजय घडवूया असं आवाहन खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केलंय. ते कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 81 उमेदवारांशी संवाद साधताना बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 81 उमेदवारांशी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी गेल्या 2 महिन्यांपासून आमदार सतेज पाटील आणि काँग्रेस कमिटीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजन करून योग्य उमेदवार उभे केले असून आता 4 उमेदवारांचा प्रभाग असल्यानं सर्वांनी समन्वय ठेवून काम केलं पाहिजे. निवडणूक केवळ उमेदवारांची नसून कोल्हापूरच्या भविष्याची असल्याचं सांगितलं. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचं नियोजन, पक्षांतर्गत समन्वय, संघटन मजबूत करणं तसंच मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रचार यंत्रणा कशी सक्षम करावी याबाबत मार्गदर्शन केलं. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी 8 वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होत असून बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळं प्रभागांची व्याप्ती वाढली असून उमेदवारांनी थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन केलं. त्यांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत शहराचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेवून योग्य नियोजन, काटेकोर प्रचार आणि परस्पर समन्वयाच्या जोरावर एकजुटीनं पुढं गेल्यास विजय निश्चित असल्याचं सांगितलं. यावेळी आमदार जयंत असगावकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, सुनील मोदी, दौलत देसाई, सूर्यकांत पाटील बुद्धिआळकर, राहुल माने, संजय मोहिते, तौफिक मुल्लाणी, भूपाल शेटे, आनंद माने, प्रवीण केसरकर, भारती पोवार, इंद्रजित बोंद्रे, दुर्वास बापू कदम, राजू दिंडोरले, मधुकर रामाणे, शिवाजी कवाळे आदी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटानं प्रभाग क्रमांक 15 स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. महायुतीचा घटक पक्ष असूनही स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याच्या नाराजीतून शिंदे गटानं हा निर्णय घेतलाय.
महायुतीत राहून तडजोडीचं राजकारण करण्यापेक्षा थेट जनतेसमोर जाणं अधिक योग्य ठरेल अशी भूमिका शिंदे गटानं घेतली आहे. या निर्णयामुळे महायुतीच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून इतर प्रभागांमध्येही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होतीये. 1 जानेवारी 2026ची सकाळ केवळ नववर्षाचा उत्साह नाही तर खिशावर परिणाम करणारे काही बदल घेऊन आली आहे. पगारवाढीच्या आनंदापासून ते बँकिंग नियमांच्या कडक अंमलबजावणीपर्यंत हे बदल प्रत्येकावर परिणाम करणारे आहेत. याची तयारी केली नाही तर दंडाचा भुर्दंड सोसण्यासह गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे. नेमके हे बदल काय आहेत जाणून घेऊयात. नववर्ष अनेक नवे बदल घेऊन आले. सरकारनं आजपासून लागू केलेले बदल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या बदलांसाठी आपण आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या नाही तर काही ठिकाणी आपली गैरसोय होऊ शकते, तर काही ठिकाणी आपल्याला दंड सोसावा लागण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे हे बदल नेमके काय आहेत ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 8वा वेतन आयोग लागू होऊ शकतो. सिबिल दर 7 दिवसांनी बदलणार. हप्ता चुकताच घसरणार रेटिंग. व्हॉट्सॲप टेलिग्रामचे वेब व्हर्जन सायबर फ्रॉड रोखण्यासाठी दर 6 महिन्यांनी बदलणार. पॅन कार्ड आधारशी लिंक नसल्यास आजपासून ते निष्क्रिय होणार. यामुळं अनेक व्यवहार करणं अशक्य. शेतकऱ्यांना फार्मर ID अनिवार्य. कार्ड नसल्यास PM किसानचा 6,000चा हप्ता मिळणार नाही. 1961चा जुना इन्कम टॅक्स कायदा बदलून नवा कायदा लागू होईल. सिलेंडरच्या किमतीत 30 ते 50 रुपयांची कपात होण्याची शक्यता. पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे इथल्या साहिल अशोक शिंदे या 11वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा ऑक्टोबरमध्ये मळणी मशीनमध्ये हात अडकून पंजा तुटला होता. त्याच्या औषधोपचारांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झालाय. साहिलची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्याला मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील नागरिकांनी 1 लाखाची मदत संकलित केली आहे. साहिलच्या पोस्टातील खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्यातील बोरिवडेमध्ये राहणाऱ्या साहिल अशोक शिंदे याचा ऑक्टोबर महिन्यात उजवा हात मळणी मशीनमध्ये अडकून पंजा तुटल्यानं त्याला अपंगत्व आलंय. त्याच्या हातावर उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आलाय. साहिलच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यानं त्याला मदत करावी असं आवाहन त्याच्या कुटुंबियांनी केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील लोकांनी आर्थिक मदत संकलित करायला सुरुवात केली. 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत मदत करत लोकांनी 1 लाख रुपयांचा मदतनिधी उभा केला. साहिल आणि त्याच्या कुटुंबियांनी अडचणीच्या काळात मदतीचा हात दिलेल्या लोकांना धन्यवाद दिलेत. काही दिवसांपूर्वी अपघातामध्ये उजव्या हाताचं बोट आणि पंजा हे झालेलं होतं. तर त्यासाठी आपण सर्व माध्यमातून एक मदतीचा हाक पुकारलेली होती सर्वांना. तर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने जवळपास 1 लाख रुपयांची मदत सर्वांच्याकडून मिळालेली आहे. आणि आज आम्ही त्यांची ती 1 लाख रुपयांची मदत आहे ती सर्वांच्या समोर आपण त्यांना सुपूर्द करतोय, जी की आपण पोस्टामध्ये त्यांच्या नावावरती दामदुपटीने टाकत आहे. तरी आज आपण ती त्यांना दिलेली आहे सर्वांच्या समोर. समाजातून संकलित झालेली रक्कम साहिलच्या पोस्टाच्या खात्यात जमा करून त्याच्या खात्याचं पासबुक साहिलकडे जमा करण्यात आलं. निधी संकलनासाठी गावातील महादेव शिंदे आणि इतर लोकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. सर्व मराठा समाज बांधवांनी नव्या वर्षात मराठा भवन उभारण्याचं स्वप्न साकार करूया असं आवाहन उद्योजक संग्राम पाटील यांनी केलंय. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं गेल्या 27 वर्षांपासून दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. 2026च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ आज पार पडला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. मराठा महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी उपस्थितांचं स्वागत करताना नव्या वर्षात वृक्षारोपण करण्याचा संकल्प करू असं आवाहन केलं. यावेळी उद्योजक संग्राम पाटील, डॉक्टर संदीप पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, VK पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं.
यावेळी माजी सैनिक विजय पाटील आणि संदीप कांबळे यांना दिनदर्शिका देऊन सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी बोलताना उद्योजक संग्राम पाटील यांनी सर्व मराठा समाज बांधवांनी हातात हात घालून एकत्र येत नव्या वर्षात मराठा स्वराज्य भवन उभारण्याचं स्वप्न साकार करूया असं आवाहन केलं. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनीही शिवशाहूंच्या विचारांचा जागर करणारं मराठा स्वराज्य भवन उभारण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. या प्रकाशन सोहळ्याला प्रकाश पाटील, शंकरराव शेळके, चंद्रकांत चव्हाण, अवधूत पाटील यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच महार रेजिमेंट निर्माण झाली असं प्रतिपादन माजी IRS अधिकारी अरविंद सोनटक्के यांनी केलंय. ते महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माजी सैनिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं 208वा भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजर्षी शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अनिल माने होते, तर माजी IRS अधिकारी अरविंद सोनटक्के, माजी कस्टम अधिकारी मदन पोवार, प्राध्यापक प्रकाश नाईक, DG भास्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांचा शहीद राऊ कांबळे शौर्य सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यासह कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल वसंतराव थोरात, LD द्रविड, अनिल मांडुकलीकर, विपुल देशमुख, PhD प्राप्त प्राध्यापक किरण भोसले आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी IRS अधिकारी अरविंद सोनटक्के यांनी महार रेजिमेंटच्या इतिहासावर प्रकाश टाकला. ब्रिटिशांनी शूरतेच्या निकषावर सैन्यात महार जातीच्या लोकांची भरती सुरू केली, मात्र अस्पृश्यतेच्या प्रथेमुळं ही भरती बंद झाली. भरती बंद होणं हा एका लढाऊ बाण्याच्या जातीच्या स्वाभिमानावरचाच आघात होता. याची जाणीव झाल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांकडे आग्रह धरून महार जातीच्या लोकांच्या सैन्य भरतीसाठी पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच 24 डिसेंबर 1941 रोजी बेळगाव इथं महार रेजिमेंटची स्थापना झाली असं प्रतिपादन त्यांनी केलं. या रेजिमेंटनं पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, पाकिस्तान, चीन विरुद्धचं युद्ध ते अगदी कारगिलपर्यंतच्या युद्धात बहादुरी दाखवल्याचं सोनटक्के यांनी नमूद केलं. यावेळी माजी सैनिक संजय माने यांनी सध्या महार रेजिमेंटमध्ये 25,000 सैनिक कार्यरत असून आत्तापर्यंत 755 जणांना शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आल्याचं सांगितलं. हा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपुढं मांडणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी प्रकाश हुलस्वार, प्राध्यापक सुरेश कांबळे, सुरेश जत्राटकर, प्रमोद हुपरीकर, राजेंद्र कांबळे, मारुती माळी, शैलजा चोपडे, डॉक्टर BT वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. करवीर तालुक्यातील बालिंगा आणि नागदेववाडी इथं कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. बुधवारी टेम्पो भरून एका हॉटेलमधला कचरा नागदेववाडी इथं टाकणाऱ्यांना स्थानिकांनी धारेवर धरलं. ग्रामपंचायतीनं संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये. करवीर तालुक्यातील बालिंगा आणि नागदेववाडी इथं कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. काही दिवसांपूर्वी कचरा पेटवल्यानं नागदेववाडी आणि बालिंगा या गावातल्या लोकांना धुराचा प्रचंड त्रास होत होता. बुधवारी दुपारी एका हॉटेलमधला टेम्पोतून आणलेला कचरा नागदेववाडीत टाकण्यात आला होता. धनंजय ढेंगे, अनिल ढेरे, मानसिंग निगडे यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी येऊन कचरा टाकणाऱ्यांना रोखत चांगलंच धारेवर धरलं. या परिसराला येत असलेलं कचरा डेपोचं स्वरूप चिंताजनक असून ग्रामपंचायतीनं याची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी होतीये. ग्रामपंचायत नागदेववाडी, ग्रामपंचायत बालिंगा या दोघांच्या इथं कचरा पडतोय. इथं जैविक, रासायनिक सगळा कचरा पडतोय. आज तुम्ही बघितलं तिथं टेम्पो एका हॉटेलची जवळजवळ एक 3 ते 4 बॅरेल जैविक कचरा आणि प्लास्टिक आणि सगळं अन्नधान्य आणून टाकत आहेत. इथं कुत्र्यांचा वावर वाढला आहे. संध्याकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर कुत्री जायला लागल्यात की त्यांना खायला काय मिळत नसलं तर. जवळ पाण्याचं पंपिंग स्टेशन आहे. मध्यंतरी जैविक मैला टाकत होते ड्रेनेजचा, तो सुद्धा पकडला गेला. रोज धुराचा त्रास व्हायला लागला. गावातून सगळ्या धुरांना प्रॉब्लेम यायला लागलाय. नागदेववाडी बालिंगा टोटली तर धुक्काचं सावटच असतंय रोज संध्याकाळी. आता याला अजूनपर्यंत दोन्ही ग्रामपंचायतनं काही ठोस उपाययोजना केलेल्या आहेत. आता यात तहसीलदार किंवा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून त्वरित तोडगा काढावा ही आमच्या अपेक्षा आहे.
या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकसह सर्व प्रकारचा कचरा टाकण्यात येतो. हा कचरा कालांतरानं पेटवला जातो. त्यामुळं निर्माण झालेल्या धुरामुळं लोकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या प्रकरणी ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याचा आरोप केला जातोय. करवीर तालुक्यातील उजगाव गडमुडशिंगीमधील शेतीपंपांना दिवसा वीज मिळावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. महावितरणच्या हुपरी कार्यालयाला याबाबत निवेदन सादर करण्यात आलंय. या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. करवीर तालुक्यातील उचगावसह गडमुडशिंगीमधील शेतीपंपांसाठी रात्री वीज पुरवठा केला जातो. सध्या कडाक्याची थंडी असल्यानं आणि वन्य प्राण्यांचा धोका असल्यानं शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बाहेर पडणं मुश्किल झालंय. त्यामुळं शेतीपंपांसाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिलाय. महावितरणच्या हुपरी कार्यालयाकडील प्रभारी उपकार्यकारी अभियंता संदीप काकडे, सहाय्यक अभियंता सचिन काटकर यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाला याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचं आश्वासन दिलंय. यावेळी पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, दीपक पाटील, सुनील चौगुले, बाळासाहेब नलवडे, दत्ता फराकटे, अक्षय परीट, रामराव पाटील, सूरज इंगवले, राजू राठोड, सचिन नागटिळक, प्रमोद शिंदे, अजित पाटील, केरबा माने आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत सुरक्षितता अभियान राबवण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सुरक्षितता अभियानाचा शुभारंभ आज प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं संपूर्ण राज्यात 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या शुभारंभानिमित्त हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन केलं. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दुचाकीस्वारांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी ISO मानांकित दर्जेदार हेल्मेटचा वापर सक्तीनं करावा असं आवाहन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेल्या या रॅलीचा शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ समारोप झाला. रॅलीमध्ये रॉयल रायडर्स कोल्हापूरच्या सुमारे 100 दुचाकीस्वारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, परिवीक्षाधीन IPS अधिकारी आरांक्षा यादव, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कदम, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे तसंच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि रस्ता सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात लाखो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नववर्षाची सुरुवात अनेकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनानं केली. आज दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसराला अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलं होतं. दिवसभरात लाखो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. मंदिराच्या पूर्व दरवाजातून भाविकांना दर्शनासाठी शिस्तबद्धरित्या आत सोडलं जात होतं. या ठिकाणी उभारलेल्या मंडपामध्ये आज दर्शनासाठी भाविकांची भली मोठी रांग लागली होती. अनेकांनी सर्वांच्या आरोग्य आणि सुखासाठी देवीकडे प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी माझ्या मैत्रिणींच्या सह देवीच्या दर्शनासाठी आलेले आहे. देवीकडे मी माझ्या आणि मैत्रिणींच्या सगळ्यांच्याच म्हणजे कुटुंबासाठी आपल्या सर्वांसाठी चांगलं आरोग्य, ऐश्वर्य अशा गोष्टी मागितलेल्या आहेत. देवी के दर्शन के लिए हर साल आने का इरादा रखते हैं हम पे, तो यहाँ देवी के दर्शन के लिए इसलिए तो आए थे. मांगने का कुछ सब लोगों को अच्छा होना है, हमारे को भी अच्छा होना है. फिर कर्नाटक कोप्पड़ से हमें कोप्पड़ से आए कर्नाटक से. फिर हमारे को कुछ क्या मांगने का इरादा नहीं है, लेकिन हर साल ऐसा ही चले, अच्छा ही चले.
मंदिर परिसरातील हार तुरे, पूजेचं साहित्य, कोल्हापुरी चप्पल विक्रेते आणि इतर छोटे मोठे व्यावसायिकांच्या दुकानांमध्येही ग्राहकांची दिवसभर रेलचेल होती. श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नव्या वर्षाचा पहिला दिवस गुरुवार आणि एकादशी असा त्रिवेणी योग साधत हजारो भाविकांनी श्री दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. नवीन वर्षाचा पहिला दिवस तसंच श्री दत्त महाराजांचा वार गुरुवार आणि एकादशीचं औचित्य साधून भाविक आज सकाळपासून नृसिंहवाडीत दाखल झाले होते. मंदिरात श्रींच्या नित्यपूजेसह सर्व विधी संपन्न झाले. त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या अखंड जयघोषात असंख्य भाविक श्रींच्या चरणी नतमस्तक झाले. नवीन वर्ष सुख समाधान आणि समृद्धीचं जावो अशी प्रार्थना त्यांनी केली. दरम्यान या ठिकाणच्या नियोजनावरून भाविकांनी नाराजी व्यक्त केली. विषय कसा आहे, आपली जी कमानी आहे ना तिथं थोडीशी गर्दी जास्त वाढायला लागल्या, जेणेकरून तिथं चप्पलचं जे स्टँड आहे ते तिथनं हलवून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी त्यांनी मार्ग लावावा. ते सोडलं की त्या कमानीची थोडी रुंदी वाढवली तर बरं होईल. बाकी आणि पोलीस निरीक्षक थोडे तिथं थोडेफार तैनात पाहिजे असं वाटतं. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. तसंच बाजारपेठेत पेढे, बासुंदी, करदंट बर्फी खरेदीसाठी भाविकांची गर्दी दिसून आली. कोल्हापुरातील डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या प्रांगणातील संत गजानन महाराजांच्या मंदिरात अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पालखीचं आगमन झालं. यावेळी पालखीचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पादुका परिक्रमा पालखीचं हे 29वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कदमवाडीतील डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या प्रांगणातील संत गजानन महाराज आज अक्कलकोट स्वामी समर्थ पालखीचं आगमन झालं. डी.वाय. पाटील ग्रुपच्या विश्वस्त शांतादेवी डी. पाटील आणि वैजयंती संजय पाटील यांच्या उपस्थितीत पालखीचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ही पालखी दर्शनासाठी संत गजानन महाराजांच्या मंदिरात ठेवून आरती करण्यात आली. यावेळी डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील भक्तांची मोठी गर्दी झाली होती. असंख्य स्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. आमदार सतेज पाटील यांनीही पालखीचं दर्शन घेतलं. यावेळी आमदार जयंत असगावकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, विनायक कारंडे आणि नागेश पाटील उपस्थित होते. याप्रसंगी अक्कलकोट संस्थानच्या वतीनं संजय महाराज आणि संतोष भोसले यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत असगावकर यांना सन्मानित केलं. यावेळी डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपच्या CHRO श्रीलेखा साटम, कुलगुरू R.K. शर्मा, रजिस्ट्रार V.V. भोसले, डेप्युटी रजिस्ट्रार संजय जाधव, जयदीप पाटील, मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर वैशाली गायकवाड, उपकुलसचिव अजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गोकुळचे ज्येष्ठ संचालक आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती युवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 3 आणि 4 जानेवारीला विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. वाढदिवस गौरव समितीचे अध्यक्ष राजेंद्र माने यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. गोकुळचे ज्येष्ठ संचालक, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती युवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार आणि रविवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. शनिवारी 3 जानेवारीला सांगावमधील अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना फळं आणि दूध वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी शाहीर सदाशिव निकम यांचा शाहिरी कार्यक्रम आणि त्यानंतर हरिभक्तपरायण चैतन्य महाराज वाडेकर यांचं कीर्तन होणार आहे. वाढदिवस गौरव समितीचे अध्यक्ष राजेंद्र माने यांनी ही माहिती दिली. रविवारी हंसनाळ माळावर गोकुळ केसरी बैलगाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलंय. तर सायंकाळी माध्यमिक विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे. 5 आणि 6 जानेवारी रोजी सांगाव आणि कसबा सांगाव इथं महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यातील विजेत्यांना इलेक्ट्रिक बाईक, आटा चक्की, पैठणी आदी बक्षिसं दिली जाणार आहेत. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.
वस्तू वापरल्यानंतर खरेदीदार तो नाकारू शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल. भाजपकडून नाराज बंडखोरांची मनधरणी. सर्वच बंडखोर आपली उमेदवारी मागं घेतील. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास. मुंबई वाचवण्याची ही शेवटची संधी. आमिषाला बळी न पडता मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जा. राज ठाकरेंचा मनसे उमेदवारांना कानमंत्र. 9 वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग. थंडीत रेनकोट घालण्याची वेळ. मुंबईकरांची उडाली तारांबळ. मित्रांसोबत पार्टी करायला गेलेला युवक 400 फूट खोल दरीत पडून गंभीर जखमी. कास पठाराच्या मार्गावर दुर्घटना. कोल्हापूर शहरात 31st साजरा करताना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं शहर आणि उपनगरात कारवाईची विशेष मोहीम राबवली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं तब्बल 326 केसेस दाखल करत 2,12,600 रुपये दंडाची आकारणी केली आहे. 31च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात बुधवारी सायंकाळी विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये 38 जणांवर ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत तर 177 वाहनधारकांवर ट्रिपल सीट विना लायसन्स वाहन चालवल्याबद्दल, 18 जणांवर मोबाईलवर बोलत वाहन चालवल्याबद्दल तसंच कर्कश आवाज करत वाहन चालवल्याबद्दल 4 कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय नो पार्किंगमध्ये वाहने पार्किंग करणाऱ्या आणि सिग्नल तोडून वाहन चालवणाऱ्या 89 वाहन चालकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत एकूण 326 वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्यावर 2,12,600 रुपये इतक्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर परिसरात विशेष मोहीम राबवत ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी छाननीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या अर्ज माघारीला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी 48 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत. उद्या उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असून उद्या महापालिका लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी माघारीचा आज पहिला दिवस होता. आज पहिल्या दिवशी कोल्हापूर महानगरपालिकेसाठी विविध प्रभागातील 48 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. सरोज जाधव, सूरमंजिरी लाटकर, प्राजक्ता जरग, विक्रम जरग, शोभा बोंद्रे, शंतनू कदम, गीता काटकर, अमिता कांदेकर, कस्तुरी खराडे, माधुरी मोहिते, महेश उत्तुरे, दीपिका जाधव, सुरेखा जाधव यांच्यासह 48 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत. दरम्यान उद्या अर्ज माघारीचा अंतिम दिवस असल्यानं बंडखोरांसह अडचणीच्या ठरणाऱ्या अपक्षांच्या उमेदवारी अर्जांच्या माघारीसाठी अंतर्गत घडामोडींना आज रात्री वेग येणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर उद्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात किरकोळ कारणावरून सम्राट पाटील आणि विवेक मेस्त्री या दोघांवर सशस्त्र हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे. जुना राजवाडा पोलिसांनी 5 जणांना बुधवारी रात्री राजारामपुरी परिसरातून तपासासाठी फिरवलं. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात राहणारे सम्राट शेखर पाटील आणि विवेक मेस्त्री या दोघांना किरकोळ कारणावरून 6 जणांनी मारहाण केली होती. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना शहरात सशस्त्र हल्ला करून गंभीर जखमी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 जणांविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी सम्राट पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय. यापैकी पार्थ पाटील, ऋषिकेश इंद्रेकर, श्रेयस पोळ, साहिल देसाई, समर्थ स्वामी या 5 जणांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. दरम्यान बुधवारी रात्री पोलिसांनी या 5 जणांना पोलिसी खाक्या दाखवत राजारामपुरी परिसरातून तपासासाठी फिरवलं. यावेळी पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कागल नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा सविता माने यांनी आज गोकुळ दूध संघाचे चेअरमन नावीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कार्यालयात प्रवेश केला. यावेळी नूतन नगरसेवकांनीही पालिकेत प्रवेश केला. कागल नगरपालिकेच्या 116व्या वर्धापन दिनानिमित्त पालिका प्रांगणात ध्वजारोहण करून नूतन नगराध्यक्षा सविता माने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा माने यांनी कार्यालयात प्रवेश केला.
प्रवेशाच्या निमित्तानं नगरपालिकेची संपूर्ण इमारत आकर्षक फुलांनी सजवत विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी कोल्हापुरी फेटे परिधान करून सोहळ्याला हजेरी लावली. मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी प्रशासनाच्या वतीनं नगराध्यक्षा माने आणि नूतन नगरसेवकांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना नगराध्यक्षा माने यांनी सर्वांना विश्वासात घेऊन शहरातील विकास कामांना गती दिली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जयवंत रावण, अमित पिष्टे, दीपक मगर, आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्यासह राजे मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मुख्य निवडणूक निरीक्षक विशाल नरवाडे यांनी शहरातील प्रमुख मतदान केंद्र तसंच प्रभाग समिती कार्यालयांना भेट दिली. तसंच त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत सूचना दिल्या. इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मुख्य निवडणूक निरीक्षक विशाल नरवाडे यांनी शहरातील प्रमुख मतदान केंद्र तसंच प्रभाग समिती कार्यालयांना भेट देऊन आढावा घेतला. महापालिका अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी केंद्रांवर लक्ष ठेवावं, नागरिकांच्या तक्रारींचं तातडीनं निरसन करावं, निवडणूक काळात निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेऊ नये, उमेदवारांची रॅली किंवा सभा असल्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांनी योग्य पद्धतीनं आपली जबाबदारी पार पाडावी, मतदान जनजागृतीसाठी कार्यक्रम घ्यावेत, मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावं, मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवावा, मतदान केंद्रांवर योग्य त्या सुविधा ठेवाव्यात अशा सूचना केल्या. तसंच शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी उमेदवारांच्या सभा प्रचार फेरीत सहभागी होऊ नये, कुणी असं आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी सहाय्यक निवडणूक निरीक्षक जीवन गलांडे, आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, विद्या कदम, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, मुख्य लेखा वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पन्हाळा नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षा जयश्री प्रकाश पोवार यांनी आज कार्यालय प्रवेश केला. सावित्री महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे आणि ईशानी कोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पन्हाळा नगर परिषदेच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जयश्री प्रकाश पोवार या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या. आज पन्हाळा नगर परिषदेचा 72वा वर्धापन दिन होता. त्याचं औचित्य साधून नगराध्यक्षा पोवार यांनी सावित्री महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे आणि ईशानी कोरे यांच्या उपस्थितीत कार्यालय प्रवेश केला. यावेळी शुभलक्ष्मी कोरे यांनी नगराध्यक्षा पोवार यांच्यासह सर्वच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करून त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्षा जयश्री पोवार यांनी किल्ले पन्हाळगड पुढील 5 वर्षात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि पर्यटनदृष्ट्या राज्याच्या नकाशावर यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. याप्रसंगी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, ईशानी कोरे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, ॲडव्होकेट रवींद्र तोरसे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा. निवडणूक निर्भय, पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासंदर्भात दिल्या सूचना. नव्या वर्षाच्या पहाटेच काळाचा घाला. तावडे हॉटेल परिसरात शेकोटी करून बसलेल्या चौघांना 4 चाकीने ठोकरलं. 3घांचा मृत्यू, 1 जखमी. वन्य प्राण्यांचा उपद्रव नियंत्रित करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी वनविभागाला प्रदान केला ड्रोन कॅमेरा. आमदार निधीतून उपलब्ध करून दिलेल्या कॅमेऱ्याची घेण्यात आली प्रात्यक्षिकं. योग्य नियोजन करत, समन्वय ठेवत एकजुटीनं महापालिकेची निवडणूक लढवूया. खासदार शाहू महाराज छत्रपतींचं काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांना आवाहन. आणि देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात. करवीर निवासिनी अंबाबाई आणि नृसिंहवाडीतील दत्त महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी.
याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.